रब्बी हंगाम संपला आणि उन्हाळा सुरू झाला, की आपण सर्व शेतकरी बांधव शेतीची मशागत करायला सुरुवात करतो. आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं पहिलं काम करतो आणि ते म्हणजे नांगरणी. पुढील वर्षी किती पीक येईल, त्याला काय बाजारभाव मिळेल हे माहित नाही. पण त्यासाठी आज आपण भर उन्हाळ्यात खोल नांगरणी करतो आणि त्यासाठी एकरी 1500 ते 2000 रुपये आपण खर्च करतो. म्हणजे हेक्टरी 3700 ते 5000 रुपये या नांगरणीवर खर्च होतात. शिवाय त्यानंतर ढेकलं फोडायला किंवा इतर मशागत जे वाढते ती वेगळीच. शेताची नांगरणी करणं आज आपल्या एवढं अंगवळणी पडलं, की नांगरणीशिवाय शेती होऊ शकते असं जर कोणी आपल्याला म्हटलं, तर आपला त्यावर विश्वास बसत नाही. आणि याचं कारण म्हणजे आपण पिढ्यानपिढ्या नांगरणी करत आलो आहोत. परंतु आज बघा, काही शेतकरी एका इकडे खूप मोठा खर्च नांगरणीवर करतात, तर काही शेतकरी मात्र विना नांगरणी किंवा शून्य मशागत शेती करून कमी खर्चात जास्त उत्पादनासोबतच जास्त उत्पन्न घेताना आज आपण पाहतो. त्यामुळे आज आपण या नांगरणीबाबत सविस्तर चर्चा करू. माझी आपल्याला विनंती आहे, की आपण फक्त हा व्हिडिओ बघायचा नाही, तर याबाबत मनन सुद्धा करायचं आहे. आपल्या अनुभवाच्या आधारे तपासून बघायचं आहे. तसेच आपल्या जवळच्या शेतकऱ्यांसोबत या व्हिडिओतील मुद्द्याच्या आधारे चर्चा करायची. म्हणजे हा मुद्दा आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजायला मदत होईल. बघा शेतकरी बंधूंनो, आपण आधीच्या काळात 4-6 बैली लोखंडी नांगराने नांगरणी करायचो. बैलाने नांगरणी करताना दिवसाला अर्धा एकर शेत नांगरलं जायचं आणि त्यामुळे 4-5 वर्षातून एकदा त्या शेतामध्ये नांगरणी व्हायची. परंतु आज आपण दरवर्षी ट्रॅक्टरच्या सहाय्याने खोल नांगरणी करायला लागलो. काही शेतकरी तर वर्षातून 2दा नांगरणी करताना दिसतात. काही शेतकऱ्यांना तर असं वाटतं, की जेवढी खोल नांगरणी तेवढं जास्त पिकतं. तर आज प्रथम बघू, शेतकरी शेत का नांगरतात? त्यांची उत्तरं काय असतात ते पण आपण बघू. तुम्ही जमीन का नांगरता? उलटापालट होते, जमीन तपते. हा. आणि जे बी असते आपलं तणकट, हो. तर ते जरा उशिरा लिंगते. बर. ते नांगरल्यामुळे तण उशिरा लिंगते, आपलं पीक मोठं होते तोपर्यंत. बर. जमीन भुसभुशीत होते हा. आणि वल टिकते. तुम्ही जमीन का नांगरता? जमीन भुसभुशीत होते. जमीन का नांगरता? जमीन भुसभुशीत राहण्यासाठी आणि मुळं खोल जाण्यासाठी. जमिनीत पाणी मुरते आणि वल टिकून ठेवते. जमिनीची उलथापालथ होते, तण कमी निघते, जमीन तापते. आता नांगरणीचे एवढे सगळे फायदे असताना कोणी म्हणत असेल, की विना नांगरणीची शेती करा, तर मात्र नक्कीच आपला त्यावर विश्वास बसणार नाही किंवा हे असं कसं शक्य आहे, असा पण प्रश्न आपल्याला पडेल. शेतकरी बंधूंनो, आपण जे म्हणणं मांडलं ते रास्त आहे. परंतु आपण ज्यासाठी शेत नांगरता त्याची जी उत्तर आपण सांगितली, त्याबाबत मी काही प्रश्न आपल्याला विचारतो. माझ्यासोबत आपण सुद्धा या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर स्वतःला द्यायचा प्रयत्न करायचा आहे. तसेच आपल्या गावातील इतर शेतकऱ्यांसोबत ह्या प्रश्नाच्या आधारे चर्चा करा. काही शेतकरी म्हणतात, की जमीन नांगरल्याने भुसभुशीत होते. तर माझा प्रश्न हा आहे, की आपल्या धुऱ्यावरची जमीन, जिला आपण नांगरत नाही, ती भुसभुशीत असते का दरवर्षी नांगरलेलं शेत भुसभुशीत आहे? ते तुम्हाला तपासायचं आहे. तुमचं उत्तर काय असेल? इतर शेतकऱ्यांना पण हा प्रश्न विचारा किंवा याच्याबद्दल आता विचारमंथन करा. आपल्याला दिसेल, ज्या ठिकाणी आपण नांगरणी करत नाही, ते धुरे किंवा जंगलातील जमीन जिला आपण नांगरत नाही, ती जास्त भुसभुशीत आहे. आता माझा दुसरा प्रश्न, जास्त दिवस पावसाचा खंड पडला तर नांगरलेल्या शेतातील तण किंवा पीक लवकर सुकते का धुऱ्यावरचं तण लवकर सुकते? तर अनुभवी शेतकरी सांगतील, धुऱ्यावर हिरवंगार राहते. म्हणजे ओलावा कुठं जास्त टिकून राहतो, नांगरलेल्या शेतात का विना नांगरलेल्या? तुम्ही स्वतः तपासून बघा. आता तिसऱ्या कारणाकडे वळू. काही शेतकरी सांगतात नांगरल्यामुळे तण कमी होते. मित्रांनो, आधीच्या काळी शेतकरी जे शेत नांगरायचे ना, तर त्याचे मुख्य कारण आपण सांगतात ते तणच होतं. तणासाठीच त्या काळी नांगरणी व्हायची.
परंतु त्या काळी ज्या तणासाठी ते नांगरायची ती तण होतं हराळी आणि कुंदा. तुम्ही जर आज 60-70 वर्षाच्या शेतकऱ्यांना विचारलं तर ते तुम्हाला सांगतील की ज्या ठिकाणी हराळी आणि कुंदा राहायचा त्या ठिकाणीच फक्त ते नांगर फिरवायचे. हा प्रश्न खरोखर जुन्या शेतकऱ्यांना विचारा. म्हणजे तुम्हाला मी काय म्हणत आहे ते कळेल. शेतकरी बंधूंनो, त्या काळी हराळी आणि कुंदा हे दोन तण पिकाला वरच येऊ देत नव्हते. त्यामुळे त्या तणासाठी नांगरणी करून त्याच्या काश्या वेचणं, तसेच त्या वेचलेल्या काश्या पेटवून देणं हे सुद्धा खूप महत्वाचं होतं. अन्यथा त्या काश्या जर आपण पेटवून नाही दिल्या तर त्या परत जिवंत व्हायच्या आणि शेतामध्ये पसरायच्या. परंतु आज आपल्याला दिसेल की ही दोन्ही तणनाशकामुळे आपल्या शेतातून जवळपास नामशेष झालेली आहेत. ह्या दोन तणासाठी आज आपल्याजवळ वेगवेगळी तणनाशक आहेत आणि आज आपण सर्रास उगवणीपूर्व किंवा उगवणीनंतर अशा दोन्ही प्रकारच्या तणनाशकाचा वापर करतो, नांगरणी केली तरी आणि नांगरणी नाही केली तरी. असे कुणी आहेत का शेतकरी की जे नांगरणी करतायत आणि तणनाशक वापरत नाही? नाही, तणनाशक सर्रास वापरतात. त्यामुळे या तणासाठी जर तणनाशक आपण वापरत असेल तर मग एवढा मोठा खर्च नांगरणीवर का करतोय? हे खर्च करणं साहजिक आहे का? शिवाय शेतकरी बंधूंनो, या नांगरणीचे तोटे सुद्धा भरपूर आहेत, जे आता आपण पुढे पाहणार आहोत. काही जण सांगतात की नांगरल्यामुळे जमीन जास्त तापते आणि त्यामुळे त्यातील जीवजंतू मरतात. आणि हे जर मान्य केलं तर जमीन तापल्यामुळे चांगले जीवाणू सुद्धा त्यामध्ये मरत नसतील का? पहिले आपण 4-5 वर्षातून एकदा नांगरायचो. आता दरवर्षी शेत नांगरत आहोत. तर मला सांगा, किडींची संख्या वाढत आहे का कमी होत आहे? आपण पाहतोय दरवर्षी तर किडींची संख्या वाढतच आहे. काही शेतकरी सांगतात की शेतातील मातीची उलथापालथ झाल्यामुळे खालची सुपीक जमीन वर येते. तर लक्षात ठेवा, जमिनीच्या वरचा 4 इंचचा थर आहे ना, तो सर्वात जास्त सुपीक असतो. उलट आपण सुपीक माती खाली नेतो. तुम्हाला समजण्यासाठी सांगतो, तुम्ही जर धरणातील 2-3 फुटाखालची माती जर तुमच्या शेतामध्ये टाकली ना, तर तुमच्या लक्षात येईल पहिल्या दुसऱ्या वर्षी त्यामध्ये उत्पादन कमी येतं, पीक तुमचं पिवळं पडतं. कारण खालची जमीन सुपीक नसते, म्हणजे त्यामध्ये जीवाणूंची संख्या कमी असते. म्हणजे शेतकरी बंधूंनो, आपल्या लक्षात आलं असेल की आपल्याला नांगरणीचे जे वरवर फायदे दिसतात त्याची वास्तविकता काय आहे. बरं, आता या नांगरणीमुळे आपलं नुकसान काय काय होतं, तसेच पर्यावरणावर सुद्धा याचा काय परिणाम होतो ते पण आपण सविस्तर बघू. नांगरणीमुळे तर पहिली गोष्ट होते, आपला उत्पादन खर्च वाढतो. विशेष म्हणजे त्यासाठी मोठ्या प्रमाणात डिझेल वापरतो आणि तो खर्च झालेला पैसा सुद्धा विदेशात जातो. दुसरी गोष्ट, दरवर्षी जमीन नांगरल्यामुळे तिची सुपीकता कमी होत आहे. आधी 4-5 वर्षातून एकदा नांगरणी व्हायची आणि ती ही बैलाच्या सहाय्याने. तुम्ही जर आता तो बैलाचा नांगर आणि ट्रॅक्टरचा नांगर जवळ जर ठेवला आणि बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, आधीची नांगरणी म्हणजे आताच्या ट्रॅक्टरची फंटी सुद्धा त्यापेक्षा खोल आहे. तो नांगर खूप छोटा राहायचा. आता मात्र आपण दरवर्षी खोल नांगरणी करतो. मला सांगा, 30-40 वर्षापूर्वी जी जमिनीची सुपीकता होती ती आज राहिली आहे का? तुमच्या गावातील बुजुर्ग शेतकऱ्यांना या प्रश्नाचं उत्तर विचारा, म्हणजे ते सांगतील. शेतकरी बंधूंनो, ज्या जमिनीची आपण नांगरणी करतोय त्या जमिनीत कितीही ऑर्गॅनिक मॅटर टाका, शेणखत टाका, ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण कमीच राहतं. कारण जमिनीखालील जीवजंतू तसेच पिकाच्या मुळाचे जे अवशेष आहे, ज्या अवशेषाच्या माध्यमातून जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन साठवलेला राहतो, ते साठवलेला ऑर्गॅनिक कार्बन किंवा सेंद्रिय कर्ब या नांगरल्यामुळे हवेच्या संपर्कात येऊन त्याचं हवेतील ऑक्सिजन सोबत रासायनिक मिलन होतं आणि त्यापासून CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड तयार होऊन तो हवेत मिसळतो, ज्यामुळे हवेचं प्रदूषण वाढतं, ग्रीन हाऊस गॅसचं उत्सर्जन वाढतं आणि ज्यामुळे हवामान बदल सुद्धा मोठ्या प्रमाणात आता होत आहे. शेतकरी बंधूंनो, ज्या जमिनीची नांगरणी केल्या जाते तिची धूप सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. विशेषतः ही धूप आपल्या लक्षात पण येत नाही, कारण ती चादरीच्या स्वरूपात होते.
या धुपीला चादरी धूप असं म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये सीट इरोजन म्हणतात. म्हणजे नांगरणीमुळे जमिनीचं स्ट्रक्चर बिघडतं, बदलतं. म्हणजे माती बांधून राहत नाही, ती बारीक होते. आणि जेव्हा पावसाचं पाणी पडतं तर ही माती त्या पावसाच्या पाण्यामध्ये मिसळते आणि शेताच्या बाहेर निघून जाते. तुम्ही नांगरलेल्या शेतातून बाहेर जाणारं भुरकं पाणी पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. आणि ती वाहून जाणारी माती आपण जर मोजून पाहिली तर ती 15 ते 20 टन भरू शकते. मी क्विंटल म्हणत नाहीये, टन म्हणतोय. आपण तेवढं शेणखत सुद्धा आपल्या शेतामध्ये टाकत नाहीये. शिवाय हे बारीक मातीचे कण वाहून जात असताना त्याच्यासोबत सर्वात पहिले शेतातील ऑर्गॅनिक कर्ब म्हणजे सेंद्रिय कर्ब सुद्धा वाहून जाते. कारण हे सेंद्रिय कर्ब खूप हलकं असते. आता बघा ना, शेतामधील जर माती घेतली आणि थोडंसं शेणखत त्यामध्ये वाळलेलं टाकलं आणि मिक्स केलं आणि त्यामध्ये पाणी टाका आणि ते उबळून द्या. काय बाहेर पडेल? तर पहिले शेणखत बाहेर पडेल. अशाच प्रकारे तुमच्या शेतातून पहिले सेंद्रिय कर्ब बाहेर पडतं. आणि हे कशा प्रकारे बाहेर पडतं यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. आपण तो सुद्धा अवश्य बघावा. म्हणजे मी काय म्हणत आहे ते आपल्याला स्पष्टतेनं कळेल. शेतकरी बंधूंनो, आता आपल्याला समजलं असेल की नांगरणी केली नाही तर काय होतं. पहिली तर गोष्ट, खर्च कमी होतो. पण त्यासोबतच जमिनीची उलथापालथ न केल्यामुळे पिकाचे जमिनीखालील जे अवशेष आहेत ते जमिनीतच राहतात आणि ज्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब आणि सूक्ष्म जीवांची वाढ होते. तसेच त्यामुळे साहजिकच जमिनीची मग सुपीकता वाढते आणि जमिनीची सुपीकता वाढली की उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन आणि निव्वळ उत्पन्न सुद्धा वाढते. आणि याची खूप सारी उदाहरणं आपल्या आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळतील. विना नांगरणी शेती करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या शेताला मी भेटी दिलेल्या आहेत. त्यांचे व्हिडिओ किंवा त्यांच्या यशोगाथा सुद्धा या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण ते व्हिडिओ पाहिले नसतील तर अवश्य बघा. शेतकरी बंधूंनो, मला माहित आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर किंवा मला ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये खूप सारे प्रश्न पडले असतील. तर माझी विनंती आहे ते कमेंटमध्ये अवश्य लिहा. म्हणजे मी तुमच्या त्या प्रश्नाच्या आधारे म्हणजे तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं मिळावी म्हणून वेगवेगळे व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. परंतु हे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा. तसेच हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना शेअर करा, लाईक करा. सोबतच आज जो मी मुद्दा मांडला याबाबत इतर शेतकऱ्यांसोबत चर्चा करा. त्यांचे सुद्धा काही प्रश्न असतील ते सुद्धा शेअर करा. तर लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.